सोबत अजून बरेच धान्य पण होते. एकाच ठिकाणी सगळं मिळेल तुम्हाला या मार्केटमध्ये. आणि सोलापूरवाली कशी बोलले तुम्ही, त्याच्यावर सर्व असे मराठीत बोर्ड लिहिले. उपवासाचे आयटम जास्त दादांकडे. आणि बघा इकडे नायलॉन आहे जे फरसांमध्ये यूज होतं. जे पण रेट सांगतोय ना हे बेसिक रेट आहे आणि रेट पण सगळ्यात कमी पण आहे. काजू आणि इथे आहे शर्मिली राजमा. आपल्या मराठीमध्ये काय ते मला सांगा. पूर्ण गुळाचा मोदक आहे. गुळ आहे हा पूर्ण. हे सेंद्रिय म्हणतात तो आहे का? शुगर झालंय रिजेक्शन. सम्राटचं बेसन ना सगळीकडे फेमस आहे. 15 ते 20 रुपये एक्स्ट्राच असतील रिटेलमध्ये. सर्व प्रकारची कडधान्ये एकाच ठिकाणी मिळणार आहेत. ब्रँडचा हा काबुली चना तुम्हाला सगळ्यात महागडा मिळेल. पॉपकॉर्न करेक्ट पण करा आणि समजून पण घ्या. आणि इकडे आज आपण एक्सप्लोर करणार आहोत ते कडधान्य मार्केट. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबाराव फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आहे वाशीच्या दाना बाजारमध्ये, जे दाना मार्केटमध्ये. आणि इकडे आज आपण एक्सप्लोर करणार आहोत ते कडधान्य मार्केट. इकडे आता बरीच मार्केट्स आहेत आणि दाना बाजारमध्ये बऱ्याच सिरीज आहेत. म्हणजे बरेच ब्लॉक आहेत. ए टू झेड म्हणजे एपासून झेडपर्यंतचे ब्लॉक आहेत. आणि सगळीकडे सगळंच मिळतं. म्हणजे तांदूळ, गहू, ज्वारी, कडधान्य वगैरे. तर त्यातला एक ब्लॉक आपण सिलेक्ट केलेला तो म्हणजे एफ ब्लॉक. आणि इकडे थोडंसं जास्त प्रमाणात कडधान्यवाले आहेत म्हणून आपण हे चॉईस केलेलं आहे. आणि इकडे जाऊन आता आपण बघणार की ते होलसेलमध्ये कडधान्यांचे काय रेट आहेत, मेनमध्ये कुठली कडधान्याची आपल्याला समजली पाहिजे. कारण आपल्याला तेवढं नॉलेज कडधान्यांचं नाही आहे. तर ते आपलं कडधान्य पण समजून घ्यायला लागतील आणि समजून घेऊनच तुम्हाला सांगेल. एखादा शब्द चुकला करेक्ट पण करा आणि समजून पण घ्या. ते होलसेल तर असेलच, त्यासोबत रिटेल पण मिळतं. काही रिटेल असेल तर रिटेलचा काय रेट असेल ते सर्व आपण चेक करणार आहोत. हे आहे दाना बाजारचं एफ सिरीज म्हणजे एफ ब्लॉक. लक्षात ठेवा इथे दोन आहेत, मसाला मार्केट आणि दाना मार्केट. दोन्हीकडे ए टू झेड असे ब्लॉक असतात. त्यामुळे कन्फ्यूज नका हो. मसाला मार्केटमधल्या एफमध्ये जाऊन हे असं शोधू नका. तर हे आहे दाना बाजारमधलं एफ ब्लॉक. चला आता आतमध्ये जाऊया आणि कुठली कुठली कडधान्य आहेत आणि काय रेट आहे ते बघा. आणि आजची तारीख लक्षात ठेवा. आजची तारीख आहे 18 नोव्हेंबर 2025. हे आहे एफ ब्लॉक. असं लांबपर्यंत पूर्ण हे सर्व गाले चणे वगैरे आहेत, वाटाणे आहेत, हरभरे आहेत. आणि इकडे हरभरे आहेत, चणे. आणि 65 रुपये किलो रेड ॲपल क्वालिटी आहे. आणि ह्याचा काय रेट आहे? त्याचा सेम आहे सगळं का? म्हणजे हा कितीचा आहे? 66, 67, 68 बघा 65, 66, 67, 68, 69 असे रेट आहे. गोल्ड, स्टार गोल्ड रेट्स आहेत. 75 का पॉपकॉर्न आहे. पॉपकॉर्नवाली बघा ना, हा बघा पॉपकॉर्न आहे आणि 75 रुपये किलो. आणि तुम्हाला होलसेलमध्ये 30 किलोची गोणी घ्यायला लागेल. रिटेलमध्ये इथे काय मिळणार नाही. बघा असे वेगवेगळ्या प्रकारचे हे पॉपकॉर्न पण आहेत. हे एकॉन, ओके एकॉन पॉपकॉर्न कसे बघा 85 रुपीजला, 85 रुपीज के-जी, 30 किलोची गोणी. हे बघा इकडे काबुली चणे आहेत. बघा 9mm म्हणजे ना हा ब्रँड आहे, साईज आहे आणि ब्रँड आहे. आता हे काबुली चणे कसे आहे बघा, हे 93 रुपये किलो. सेम आहे सगळ्यांची 30-30 किलो गोणीच असणार ना. बघा कुठलंही कडधान्य घ्या 30-30 किलोचीच गोणी असणार आहे सगळ्यांची. आणि हे सर्व काबुली चणे आहे. आणि हे छोटेवाले दादा 70 रुपये, 70. बघा हे 70 रुपये किलो आहे. असे हे रेट वाढत जाणार आहेत. आणि हे 10 mm पूजा म्हणजे झाडावाला आहे. बघा हे 108 रुपये किलो होलसेलचा रेट आहे. 10 mm म्हणजे 10 mm बोले तो इसका साइज होगा क्या? साइज भी है, ब्रांड भी है. बघा ब्रँड पण आहे आणि साईज पण आहे. 10 mm काबुली चणे. आणि असे तुम्हाला बऱ्याच क्वालिटीचे मिळतील, बऱ्याच रेटचे मिळतील. हायेस्ट रेट काय आहे दादा? हायेस्ट रेट सबसे महंगा किती? 117. बघा 117 रुपयाचा हरिओम 777. ब्रांड आहे. हा 777 हा ब्रँडचा हा काबुली चना तुम्हाला सगळ्यात महागडा मिळेल 117 रुपये. आणि बघा इकडे मूग आहे आणि ही 93 रुपीजची आहे. सॉरी 92 रुपीज किलो आहे. हे बघा ही मूग, ही आहे ती 93 आहे, ही आहे ती 94 आहे. बघा नाव पण तुम्हाला दिसत असतं. आणि सगळ्यात महाग आहे ती 110 रुपयाची. हे बघा हे दुकान आहे ओंकारेश्वर ट्रेडिंग. बघा ओंकारेश्वर ट्रेडिंग F24. इकडे तुम्हाला सर्व प्रकारची कडधान्ये एकाच ठिकाणी मिळणार आहेत होलसेलमध्ये पण. आणि बघा इकडे वाटाणा डाळ आहे, प्रभात लिहिलेलं आहे. थोडंफार गुजराती समजतं आपल्याला. बघा वाटाणा डाळ आहे कशी आहे? ये 45 का है, पीछे 48 का है. बघा ही प्रभात आहे ती 45 रुपयाची वाटाणा डाळ. बघा वाटाण्याची डाळ. आणि ही 48 ना. बघा ही 48 रुपीजची आहे. आणि बघा इकडे उडीद डाळ आहे कशी आहे? 90 रुपये है, 95 है. बघा 90 आहे, 95 आहे. 98, 100 है, 105. बघा 97, 98 आणि 105 रुपये. तर ही सगळ्यात जास्त आहे ती. हे बघा जोधपूर घोडा ब्रँड आहे.
आणि 110 ना 105 रुपये बघा उडीद डाळ, सगळ्यात महागडी उडीद डाळ बघा. ते 95 पासून सुरुवात होते आणि 105 रुपयापर्यंत आहे उडीद डाळ, तुम्ही घ्याल तशी. आणि बघा इकडे चवळी आहे, कसं आहे हे 70 रुपये, मागचे 78 बघा 78 आणि 85. आणि 85 बघा हे रेट आहेत चवळीचे. आणि सर्व होलसेलचा रेट सांगतो, तुम्ही कुठेही रिटेलचा रेट याशी कम्पेअर नका करू. हे सर्व होलसेलचे रेट आहेत, 30-30 किलो तुम्हाला घ्यायला लागेल कुठे गेलं ते. रिटेल में 15-20 रुपये सब ऊपर रहेगा इससे. रिटेलमध्ये ना बघा दादा सांगतात 15 ते 20 रुपये एक्स्ट्राच असतील रिटेलमध्ये आणि होलसेलमध्ये तुम्हाला हे रेट मिळतील. आणि हे सफेद वाटाणे 42 रुपये, 43 आणि 45. हे बघा 42, 43 आणि 45 रुपये बघा हे सफेद वाटाणे. हे 45 रुपये किलोने मिळतील. बघा किती स्वस्त मिळतं बघा होलसेलमध्ये घेतलं तर. बघा इथे मसूर आहे, कसं आहे मसूर 70 रुपये, बघा 70 रुपये मसूर आहे. आणि इकडे मटकी आहे, मटकी कशी आहे दादा 65 का है, 65 रुपये, बाद में सीधा 125, 150 का है. हे बघा ही 65 रुपयेवाली आहे सगळ्यात स्वस्तवाली. आणि त्यानंतर डायरेक्ट 125 ना 125 आणि 150. बघा ही एकदम डायरेक्ट 125 वाली डबल रेट सुपिरियर. आणि ही 150 वाली. हे बघा ही मटकी 150 वाली. आणि बघा उडद डाळ आहे शिलकेवाली म्हणजे काळी डाळ बघा साली सकट 85 रुपीज kg. 70 रुपये की है, 70 से स्टार्ट होकर 76. बघा ही चना डाळ आहे, ही 70 रुपयाने तुम्हाला मिळेल किलोने. 70, 71, 72, 73, 74, 75 आणि 76 1-1 रुपये एक्स्ट्रा आहे प्रत्येक क्वालिटीमध्ये. हे बघा हे 70 पासून सुरुवात आणि 76 रुपये सगळ्यात आहे सम्राटवाली. आणि बघा ही सम्राट ब्रँड आहे आणि सम्राटचं बेसन ना सगळीकडे फेमस आहे. म्हणजे बरेच वडापाववाले वगैरे किंवा घरी पण ना सम्राटचं बेसन वापरतात, त्याच्यामध्ये ह्याच डाळीचं बेसन बनतं, तेच हे सम्राट डाळ. आणि बघा इकडे नाचणी पण आहे, कशी किलो 48. बघा 48 रुपीज kg आहे नाचणी. इकडे तुम्हाला अख्खे उडीद पण मिळतात. हे कसे किलो आहे बघा 95 रुपये किलो तुम्हाला अख्खे उडीद आणि हे 103 रुपये किलो. बघा असे हे रेट आहेत. आणि बघा मसूर डाळ आहे तुकडीमध्ये 65 रुपये किलो आहे. आणि बघा ही 75 रुपये किलो आहे. असे वेगवेगळ्या क्वालिटीच्या मसूर डाळ पण आहेत. पुअर झालं आहे रिजेक्शन. ओके बघा ही तूर डाळ आहे, कशी रिजेक्शन मिक्स माल असतो ना. ओके बघा ही रिजेक्शनवाले म्हणजे मिक्स डाळ आहे. मिक्स डाळी बघा साली सकट पण आहे आणि साल काढलेली पण मिक्स आहे. ही कशी किलो असते हे 65 रुपये. ही 65 रुपये किलो असते बघा ही तूर डाळ. आणि ही 100 रुपये. बघा ही 100 रुपये किलो आहे तूर डाळ. बघा RK गोल्ड असे डाळी आहेत. आणि ही 115. बघा 115 हायेस्ट क्वालिटी सध्यातली 115 रुपये तूर डाळीची. असे कडधान्य आहेत सर्व. आता आपण हे पहिलंच दुकान बघितलं, अजून 1-2 बघूया. आणि इकडे आल्यावर तुम्हाला गुळ पण दिसतोय. गुळ कसा दादा 1 किलो, अर्धा किलो, पाव किलो. नाही कसं आहे पण रेट 50 रुपये किलो. बघा 50 रुपये किलो गुळ आहे. आणि आपला हे सेंद्रिय म्हणतो तो आहे का हा चटणी गुळ आहे. हा चटणी गुळ आहे. बघा हा चटणी गुळ आहे. हा कसा किलो 47. आणि हा चिक्की गुळ आहे का हा कुठला आहे हा साधा बघा हा नॉर्मल गुळ आहे. आणि हा 50 रुपये किलो. हा पण 50 रुपये किलो. बघा हा 48 रुपये किलो तुकडा केला आहे म्हणून 48 रुपये. हाच गुळ आहे 50 रुपये किलो अख्खा आहे तो. तुकडा केला की 48 रुपये किलो. आणि इकडे तुम्हाला गुळाचा मोदक मिळतो. हा बघा हा पूर्ण गुळाचा मोदक आहे. गुळ आहे हा पूर्ण. आणि 95 रुपये किलो तुम्हाला हे मोदक मिळतील. किलोमध्ये किती बसतील बघा 10 पीस येतील. 100 ग्रॅमचा 1 पीस आहे बघा. वजन पण सांगितलं 10 बसतील किलोमध्ये म्हणजे 10च होणार. आणि 95 रुपये किलो त्याच्याकडे असं गुळ पण मिळतं. बघा इकडे आलात बघा F2 मध्ये तुम्हाला हे रायवल ट्रेडर्स त्यांच्याकडे तुम्हाला असे गुळ पण मिळतात. आणि हा साखरेचा गुळ आहे बघा. गुजराती लोक जास्त खातात त्याला. 70% साखर आहे याच्यामध्ये. हा कसा किलो हा पण 50 रुपये किलो. हा प्युअर गुळ आहे. हा साखर मिक्स गुळ आहे. 70% साखरवाला गुळ आहे. असं पाव किलो अर्धा किलो पण तुम्हाला मिळेल. आणि खजूर पण आहे इकडे बघा. इकडे चटणीचा खजूर आहे. खजूरची चटणी बनवतात ना. आपल्याला बऱ्याच ठिकाणी गोड चटणी मिळते बघा खजूरची चटणी. ते बनवणारा खजूर आहे. कसा 80 रुपये किलो. बघा 80 रुपये किलो आहे खजूर. चटणी खजूर हा इराणी खजूर आहे. हा कसा हा 90 रुपये किलो आहे बघा इराणी खजूर. खजूर बघा इराणी
कप आणि हा कप खजूर आहे आणि दोन्ही चटणीचेच खजूर आहेत, दोन्ही चटणीचेच आहेत बघा. हा 90 रुपये आणि हा 80 रुपये किलो. इकडे पण बरीच कडधान्य आहेत. हे बघा हे सफेद वाटाणे आहेत, कसे बघा 43 रुपये किलो. आणि हा होलसेल रेट ना, रिटेल काय नाही, होलसेल म्हणजे 30 किलो. बघा 30 किलोची गोणी तुम्हाला घ्यायला लागेल. आणि इकडे बाजूला हिरवे वाटाणे पण आहेत. हे कसे बघा, हे हिरवे वाटाणे 100 रुपये किलो. आणि हायेस्ट क्वालिटी ही आहे ना, ही कशी हे बघा, ही 48 रुपये किलो सफेद वाटाणे. आणि हिरवे वाटाणे 135. बघा सगळ्यात कॉस्टली 135 रुपीज के जी होलसेलचा रेट आहे. आणि चवळी कशी आहे दादा? बघा हे 72 रुपये किलो चवळी आहे. हा लोएस्ट रेट सांगतो, लो क्वालिटीवाला लोएस्ट रेट. आणि एकदम हायेस्ट किती आहे? 105 रुपये. बघा आता ही 72 आहे, तर ही 78 असेल का? बघा 80 रुपये 92. आणि ही आहे ती 105 रुपये. आणि बारीक चवळी ही कशी? बघा 82 रुपयाला तुम्हाला बारीक चवळी मिळेल. आणि बघा हे कुलती आहे, तर आपल्या मराठीमध्ये काय ते मला सांगा. तर ह्याला कोळीत म्हणतात का? कोळीत कदाचित कोळीत म्हणतात का ते पण सांगा, कारण मी जरा कन्फ्यूज आहे. कुळती म्हणतात म्हणजे कोळीत असावे. कसे आहे? बघा हे 50 रुपये किलो आहेत. बघा हे कोळीतच आहेत, कन्फर्म झालेलं माझ्याकडून. तरी तुम्ही एकदा कमेंटमध्ये कन्फर्म करा कोळीतच आहेत ना. आणि हे 50 रुपये बोला ना. बघा 50 रुपये किलो आहे कोळीत. आणि हे बघा सफेद वाल आहेत, कसे आहे? बघा 90 रुपये किलो वाल आहे. हा वालची डाळ आहे बघा, ही कशी? बघा 91 रुपीज. हे वाल आहेत अख्खे. आणि ही डाळ ही 91 रुपीज. आणि ही 90 बोलले ना, हे 90 रुपये अख्खा. आणि ही 105. बघा हे वाल आहेत ते 105 रुपयाचे. आणि बघा इकडे तुम्हाला असे हे कडधान्य मिळत आहेत. दुकानाचं नाव आहे बालाजी अँड सन्स F22 बघा. आणि इथे आहे शर्मिली राजमा. कसं आहे दादा शर्मिली? 80. बघा 80 रुपयाचा हा शर्मिली राजमा. आणि हा 95 सेम आहे ना, शर्मिलीच ना. बघा हे काश्मीर राजमा आहे 95 रुपीज के जी. आणि इकडे पण राजमाच आहे. ह्यांचे कलर वेगळे आहेत, ह्यांचे कलर वेगळे आहेत, पण आहे राजमाच. हा कसा दादा? हा बघा 90 रुपये किलो राजमा. ह्याला काय म्हणतात? देशी राजमा. देशी राजमा. बघा देशी राजमा. आणि हा सगळ्यात महागडा आहे तो 110. बघा 110 रुपये हा राजमा. बघा राजमा ॲक्च्युली नॉर्थला सगळ्यात जास्त राजमा खाल्ला जातो, नॉर्थवाल्यांकडे. ही सर्व कडधान्याची पॅक करून ठेवलेली आहे ती बघा. हे चणे कसे? 66. बघा 66 रुपयापासून सुरू आहे चण्यांची. ते लास्ट किती आहे? 72. बघा 72पर्यंत. बघा 66 रुपयापासून तर 72 रुपयापर्यंत चणे आहेत ते. आणि काबुली दादा? 80. बघा 80 रुपयापासून लास्ट 125. बघा 125 रुपयापर्यंत. बघा हे आहे ते 125 रुपयाचे काबुली चणे. बघा हे काजू, तर हे काजू लिहिलेलं आहे 125 रुपये किलो. आणि 30 किलोची गोणी घ्यायला लागेल कंपल्सरी. त्याच्या खाली तुम्हाला मिळणार नाही, डिटेलमध्ये काय नाही मिळणार आहे. बघा ही 70 रुपये चणा डाळ विराट. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं सम्राट बेसन जे मार्केटमध्ये मिळतं त्याची ही डाळ सम्राट ही आहे ती 78 रुपये किलो. आणि बघा इकडे मूग डाळ आहे एम मॅजिक 85 रुपीज के जी आहे. आणि ही आहे ती 100 रुपये किलो केकेवाली. बघा ही केके मूग डाळ हा ब्रँड आहे केके. असं आपण हे कडधान्य तर पाहतोय सर्व. आणि बरीच दुकानं आहेत तिकडे. आता म्हणजे भरपूर दुकानं आहेत, 22 दुकानं आहेत. लास्ट 22 नंबरचं आपण पहिलं बघितलं. असं 1 पासून ते 22पर्यंत दुकानं आहेत. आणि बरीच कडधान्याची दुकानं आहेत. किती बघणार आपण? सगळ्यांचे रेट जवळजवळ सारखेच असणार आहे, जास्त काय फरक नसणार आहे त्याच्यामध्ये 100%. कारण हे होलसेल आहे सर्व आणि एकाच ठिकाणी सर्व दुकान आहेत. त्यामुळे रेटमध्ये जास्त फरक असेल असं मला वाटत नाही. तर आपल्याकडे शेंगदाणे वगैरे कसे? शेंगदाणे कसे दादा? 99 रुपये किलो शेंगदाणे आहेत. हां हां. आणि किती किलो घ्यायचे? आणि बघा ही 50 किलोची गोणी घ्यायला लागेल तुम्हाला. 99 रुपये बेसिक रेट आहे, त्याच्यावर टॅक्स पण लागेल. आणि हे कसे? 116.
बघा हे शेंगदाणे ते 116 म्हणजे सगळ्यात महाग 116 ना. 116 प्लस 5% GST 80 पैसे APMC. ओके बघा 7 रुपये दुसरा येणार होती. तो 7 रुपये एक्स्ट्रा वाढणार. ओके किलो मागे 7 म्हणजे 123 रुपये. बघा 123 रुपयाला तुम्हाला पडेल फायनल रेट. तसा 116 रुपये बेसिक रेट आहे. 5% GST प्लस 80 पैसे त्यांचं APMCचे चार्जेस. बघा हे असे शेंगदाणे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. हे बारके शेंगदाणे कसे? हे 92 रुपये. बघा हे 92 रुपये किलो आहेत शेंगदाणे. आणि इकडे सोयाबीन 85 स्टार्ट होते. ओके वरती 116 आहे, त्याच्यामध्ये सगळी व्हेरायटी आहे. बघा हे 85 रुपये लोएस्ट रेट आहे. सगळ्यात लोएस्ट क्वालिटी म्हणजे आणि रेट पण सगळ्यात कमी 85 रुपयाने सगळ्यात महाग आहेत ते 116 रुपयेवाले शेंगदाणे. आणि इकडे सोयाबीन आहे. सोयाबीन कसे? वडी आहे वडी. हां सोयाबीन वडी हे 67 रुपये आहे. हे 67 आहे. बघा हे 66 रुपये किलो आणि 67 रुपये किलो आणि 20 किलोचं पॅकिंग ना. बघा 20-20 किलोचं पॅकिंग मिळेल गेलं याच्यावरती. बघा हे दुकान आहे जय रेणुका अँड कंपनी F18 आणि यांच्याकडे ही भाजकी डाळ आहे ना दादा. हे कशी किलो आहे? आता ही भाजकी डाळ आहे. ही 81 रुपये 50 पैशापासून स्टार्ट होतं म्हणजे लोएस्ट क्वालिटी 81 रुपये 50 पैसे आणि सगळ्यात सुपिरियर क्वालिटी तुम्हाला मिळेल ती 100 रुपये किलोवाली. आणि याच्यामध्ये किती किलोचं पॅकिंग आहे? 40 किलो. बघा 40 किलोचं पॅकिंग तुम्हाला घ्यायला लागेल. याच्यापेक्षा कमीमध्ये नाही. आणि हे साबुदाणे दादा 42 रुपये. बघा 42.5 रुपये किलो साबुदाणा आहे. हां बघा लय लक्षात ठेवा जे पण रेट सांगतोय ना हे बेसिक रेट आहेत. याच्यावरती 5% GST प्लस 80 पैसे तुम्हाला APMC चार्जेस द्यायचेच आहेत 40 किलोच्या गोणीच्या पाठीमागे. ते तुम्हाला ॲडिशनल असणार आहे. हा जो रेट सांगतो तो बेसिक रेट आहे. आणि हे सगळ्यात महागडीवाली. आणि बघा हे 51 रुपये किलो आहे सोयाबीन. आणि बघा इकडे नायलॉन आहे जे फरसांमध्ये यूज होतं. कसं आहे? आणि 1 किलो मिळेल 30 किलो. बघा हे 55 रुपये किलो आहे नायलॉन आणि हे 30 किलोची तुम्हाला गोणी घ्यायला लागेल पूर्ण. बघा यांच्याकडे असे वेगवेगळ्या प्रकारचं धान्य आहे. कडधान्य तर नाही म्हणताना धान्य पण आहे. आणि हे वरीचे तांदूळ आहेत. कसं आहे वरी दादा? 105. बघा 105 रुपये किलो वरीचे तांदूळ आहे. बघा वरी आपण उपवासाला वगैरे वरीचा करतो ना बगर वगैरे ते आहे ते वरीचे तांदूळ. आणि हे बघा हे राजगिरा आहे. आपण राजगिऱ्याचे लाडू वगैरे खातो ना उपवासाला ते. हे कसं किलो आहे? बघा हे 90 रुपये किलो आहे. आणि दादांकडे अशा व्हरायटीमध्ये सगळ्या गोष्टी दिसतात आपल्याला. शेंगदाणे बघितले आपण, साबुदाणे, राजगिरे, उपवासाचे आयटम जास्त आहेत दादांकडे. म्हणजे उपवासाच्या वस्तू घ्यायच्या असेल तर इकडे या तुम्ही जय रेणुका मा ट्रेडिंग कंपनी इकडे. आणि बघा इकडे नाचणी आहे. हे नाचणी कशी दादा? 53 रुपये किलो. बघा नाचणी. आणि हे 30 किलोचं पॅकिंग तुम्हाला घ्याल नाचणीचं घ्यायला लागेल 30 किलोचं पॅकिंग. 53 रुपये किलो. बघा अशी बरीच कडधान्य वगैरे आहेत मार्केटमध्ये. बरीच दुकानं आहेत शेवटपर्यंत इकडे सगळं. बघा ह्याच मार्केटमध्ये तुम्हाला ना अशी बाजरी पण मिळेल, ज्वारी पण मिळेल. आणि इथे तर हे मका आहे. हे मका कशी दादा? बघा 25 रुपये किलो मका आहे. ही पॉपकॉर्नवाली मका नाही आहे ना. बघा ही प्रॉपर मका आहे 25 रुपये किलो. आणि बघा याच्यावर सर्व असे मराठीत बोर्ड लिहिलेले आहेत. लोकांची कंप्लेंट असते ना मराठी बोर्ड हे सगळे मराठी बोर्ड लिहिलेले आहेत बघा. आणि इकडे बाजरी आहे. ही कशी बाजरी दादा? बघा 37 रुपये किलो बाजरी आहे. ही कमी रेटवाली असेल ना? आणि ही बघा ही 26 रुपये किलोवाली बाजरी आहे. बघा ही APMC वाशीच्या मार्केटमध्ये होलसेल रेट आहे हा. आणि 30 किलोचं पॅकिंग आहे ना. 30 किलोचं पॅकिंग तुम्हाला घ्यायला लागेल. 26 रुपये किलो. आणि हायेस्टवाली 30 का? आणि हे बघा ही सगळ्यात महागवाली बाजरी 45 रुपीची एक्स्ट्रा बाजरा. बघा याचं नाव आहे ते ब्रँड आहे एक्स्ट्रा. आणि हे सर्व एक्स्ट्राचंच दिसतं. आणि इकडे गुजरात बाजरा पण आहे. आणि हे बघा इकडे ज्वारी आहे. ही तुम्हाला 26 रुपये किलोने मिळेल. आणि सगळ्यात लो क्वालिटीची सगळ्यात स्वस्तवाली 26 रुपये किलो. बाकी असे हे रेट वाढत जातील हळूहळू पुढे. आणि ही तुम्हाला 65 रुपये किलोने मिळेल. दूध मोगरा 65 रुपये किलो. आणि सोलापूरवाली कशी बोलली तुम्ही? बघा 48 रुपये किलो तुम्हाला आपली सोलापूरची ज्वारी मिळेल. अशा वेगळ्या प्रकारच्या ज्वाऱ्या पण आहेत इकडे या मार्केटमध्ये. म्हणजे असं नाही की फक्त कडधान्यच आहे या मार्केटमध्ये. ज्वारी, बाजरी आणि तांदूळवाले पण आहेत बघा बाजूला. सर्व काही मिळेल. आणि तिकडे गहू पण मिळतील तुम्हाला. म्हणजे एकाच ठिकाणी सगळं मिळेल तुम्हाला या मार्केटमध्ये आलं तर. आणि बघा ही पॉपकॉर्नवाली मका आहे. कशी आहे? 80 रुपये किलो. आणि हे किती किलो घ्यायचं? 30 किलो.
काही घ्या 30-30 किलोच कमीत कमी तुम्हाला घ्यायला लागेल. 30 किलो कंपल्सरी. रिटेलमध्ये काय नाही मिळणार, 1 किलो वगैरे तुम्हाला काय नाही मिळणार. आणि बघा हे आहे विनायक इंटरप्राइजेस. तिथे तुम्हाला F10, तिथे तुम्हाला आपली ज्वारी बाजरी सर्व काही मिळेल होलसेलमध्ये. तर मित्रांनो असं होतं हे मार्केट F ब्लॉक दाना बाजारमधला. आणि आपण आलो होतो मेनली कडधान्य बघायला. पण कडधान्यासोबतच आपल्याला ज्वारी बाजरी पण बघायला मिळाली, शेंगदाणे पण बघायला मिळाले, उपवासाचे पदार्थ पण बघायला मिळाले. म्हणजे वरी वगैरे, वरी साबुदाणा ते पण आपण बघितलं, राजगिरे पण बघितलं आणि गूळ पण बघितला सुरुवातीला. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा FMC वाशिममधल्या दाना बाजारमधील कडधान्य मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. त्यासोबत अजून बरेच धान्य पण होते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.